लग्नाआधी मला नवनाथांबद्दल काहीच माहिती नव्हतं, पण लग्नानंतर मला हळूहळू माहिती झालं. कारण की मिस्टर नवनाथांना दर गुरुवारी जायचे. काल होते धर्मनाथ बीच, त्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठून आवरून आधी नाथांच्या दर्शनासाठी गेलो. आणि तिथं गेल्यानंतर त्यांचं ते डेकोरेशन वगैरे बघून इतकं छान वाटलं ना. खूप छान मंदिर सजवलं होतं. नाथांचं हे छोटे मंदिर महाराणा प्रताप चौकामध्ये आहे. घरी आले आणि स्वयंपाकाला लागले. चपाती भाजी केली, कारण धन्वीतला टिफिन करायचा होता. सगळं आवरलं आणि धन्वीतला पटकन शाळेत सोडायला गेले. त्याला शाळेत सोडून मला जायचं होते शॉपमध्ये, कारण की शॉपचं फ्रंट ग्लासचं काम झालेलं होतं. आणि जाऊन बघते तर काय, काम केल्यामुळे सगळीकडे धूळ पसरली होती. सगळ्या काचा वगैरे घाण झाल्या होत्या. फरशी वगैरे देखील घाण झाली होती. मग लागलेच मी घरी जो मॉप होता तो तिथं घेऊन गेले आणि घरच्यासाठी मी ते शेजारी शॉप होतं तिथं जाऊन कोलीन आणि घरच्यासाठी एक नवीन मॉप घेऊन आले. आणि आल्यानंतर बघा मी छान असं सगळ्या काचा, सगळे डबे वगैरे, टेबल वगैरे, फरशी देखील पुसली. आणि धन्वीतला संध्याकाळी शाळेतून आणायला गेले आणि तेव्हा त्याचा बूट तिथे खराब झाला होता. म्हणून त्याला पापाच्या तिकटे ते नवीन बूट घेतला. आणि काहीतरी नवीन क्रिस्पी वडा असं काहीतरी आलेला आहे, तो याला पाहिजे होता, तो देखील घेऊन दिला. तर घरी येऊन स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर आजच्यासाठीच एवढं. व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो करा. व्हिडिओ